चांगलं तर वाटतंय का? जास्त ओव्हर वाटतंय का? हे ओल्ड फॅशन तर वाटत नाहीये ना? यार मी आज काय घालू? तर तुमच्या मनामध्ये पण असं काहीतरी चाललं असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचा हा आपला व्हिडिओ खास मुलींसाठी होणार आहे, ठीक आहे? तर तुम्ही आत्ताच कॉलेज जायला स्टार्ट केलं किंवा आधीपासून जाताय तर तुम्हाला हा प्रश्न पडतोच ना. मला खरं सांगायचं, ठीक आहे? खोटं बोलायचं नाही, कॉमेंट मध्ये सांगायचं खरं की नाही. कपाडाकडे बघून तुम्ही असं म्हणता, यार मी आज काय घालून जाऊ, माझ्याकडे कपडेच नाहीये. म्हणजे तुमचं आमचं कसं असतं की बाबा छान छान कपडे पाहिजेत, एकदम कम्फर्टेबल पण पाहिजेत आणि ते ट्रेंडिंग पण दिसायला पाहिजे, हो ना? तर तुम्हाला हा प्रश्न दररोज पडत असेल तर मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, बिकॉज हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला काही आउटफिट सजेस्ट करणार आहे. थोडक्यात काय तर कपडे. तर हे कपडे तुमच्या कपाडात 100% असायलाच हवे. कळतंय ना? असायलाच हवे. तर चला तर मग फटाफट व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं की जर तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल तर आताच सबस्क्राईब करा, कारण ह्या पे आपको बडा मजा आएगा. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत बॉटम विअर. जर तुम्ही अजूनही स्किनी जीन्स घालत असाल तर बाई पोरीनो तिथंच थांबा. आता स्किनी जीन्सची तेवढी हवा राहिलेली नाहीये. स्किनी जीन्स आता कुठल्याच आउटफिट वरती चांगली नाही दिसत आणि त्याचा ट्रेंड पण गेलाय. तर त्यामुळे स्किनी जीन्स तुम्ही आता एका ह्याच्यात बांधून ठेवा, नाहीतर देऊन टाका कुणाला तरी, तुम्ही घालू नका. मग तुम्हाला तुमच्या कपाडामध्ये काय ठेवायचं मी सांगते. तर तुम्हाला एक स्ट्रेट फिट जीन्स आणि फ्लेड वाली जीन्स ठेवायची. आता तुम्ही म्हणशील एवढ्या सगळ्या कपड्यांवरती केवढ्या जीन्स लागतील, तर काय काळजी करू नका, मी सांगते. तुम्ही फक्त हे 4 कलर वाले जीन्स घेतल्या ना, त्या प्रत्येक आउटफिट वरती सहज मॅच होते. आता तुम्हाला कोणत्या जीन्स घ्यायच्यात? एक ब्ल्यू जीन्स, ब्लॅक जीन्स, ग्रे जीन्स आणि बीच वाली जीन्स. कोणत्याही कलरचा टॉप घाला, कोणत्याही टाईपचा टॉप घाला, सगळ्यावरती मॅच होईल. आता तुम्ही कॉलेजला जाताय तर तुम्हाला कधी कधी फॉर्मल लुक्स पण करावे लागतील ना, त्यामुळे एक ब्लॅक ट्राउझर तुम्ही ठेवाच. आणि कधीतरी असं छानसं फुलासारखं तयार व्हावंसं वाटलं तर एक प्लेन व्हाईट प्लाझो ठेवा, म्हणजे तुम्ही शॉर्ट कुर्तीवरती लॉंग कुर्तीवरती घालू शकता बिंदास. आता आपण बघणार आहोत टॉप विअर. तर यामध्ये पण आपले खूप सारे टाइप्स पडतात. आता तुम्ही ना तुमच्या कपाडात असे 2-3 शॉर्ट स्लीव्ह वाले टॉप ठेवा आणि 3-4 असे लॉंग स्लीव्ह वाले टॉप ठेवा. आणि तुम्ही ना तुमच्या कपाडात 2 बेसिक टँक टॉप तरी ठेवा, ब्लॅक आणि व्हाईट. आणि तुम्हाला शर्ट्स पण ठेवायचे जे फॉर्मल लुक साठी छान वाटतात. तर शर्ट मध्ये ना तुम्हाला लूज फिटेड एक शर्ट ठेवायचा आणि जो तुमच्या अंगाबरोबर एकदम छान बसतोय तो एक शर्ट ठेवायचा, म्हणजे फिटेड शर्ट. जर तुम्हाला कॅज्युअल लुक हवा असेल तर तुम्ही टँक टॉप वरती शर्ट अडकून जाऊ शकता. यार आता आपण कुर्तीज बघूयात. हा, आता शॉर्ट कुर्तीची तर हवा एवढीच चालली आहे ना बाई, आणि ती घालायला पण खूप छान वाटतं. असं नाही की यार ट्रेंड आहे म्हणून नाही, पण हे घालायला पण खूप छान वाटतं. जीन्स सोबत तर एकदम मस्त कडक दिसतं. आणि एक ना तुम्ही तुमच्या कपड्यात असा एक कुर्ता सेट ठेवा, म्हणजे त्यावरती ना जरा चांगलं वर्क असलेलं हवं, ठीक आहे? म्हणजे त्यामध्ये पॅन्ट पण आहे, कुर्ता आहे आणि ओढणी पण आहे. म्हणजे अचानक तुमच्या कॉलेजमध्ये कसला फंक्शन वगैरे आला तर तुम्ही घालू शकता. म्हणजे तुमची ऐन वेळेस अशी पंचायत होणार नाही की माझ्याकडे नाहीये यार चांगलं काय घालायला. तर एक चांगला कुर्ता सेट ठेवा. आता आपण बघूयात फुटवेअर. त्यात तुम्ही जास्तीचं काय न घेता एक बेसिक असा व्हाईट स्नीकर घ्या, जो सगळ्या आउटफिट वरती मॅच होतो. तर तुम्ही कधी कुर्ती, प्लाझो वगैरे काय घातली असेल तर शूज पण चालतो, पण कोणाला आवडत नाही काय नाही, तर तुम्ही ना एक छोट्या हिल वाली एक सँडल घेऊन ठेवा, जे तुम्ही शॉर्ट कुर्तीज वरती घालू शकता. आणि जर तुम्हाला स्नीकर शूज वगैरे काय आवडत नसेल, मग सरळ तुम्ही फ्लॅट घाला, तर काही तुमचे पाय वगैरे काही दुखणार नाही. ओके, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप की तुम्हाला यामधून काहीतरी आयडिया आली असेल की कसं आपलं आउटफिट मॅनेज करायचं, कसं काय आपल्या कपाडात काय ठेवायचं, काय फेकून द्यायचं. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. आणि मला तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा की यामध्ये कशाची कमी होती, मी अजून काय ऍड करायला पाहिजे होतं, काय बोलायला पाहिजे होतं. सो मला कॉमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.